भारतातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं उद्घाटन जे आहे ते आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत केलं जाणार आहे। सध्या आपण शिवडी या परिसरामध्ये आहोत, फ्रीवेवरती, आणि आपण ही दृश्य पाहू शकता। हाच जो अटल सेतू आहे, MTHL अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण जे आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। आणि आपण संपूर्ण हा अटल सेतू पाहू शकतो। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने या संपूर्ण सागरी सेतूला जे आहे ते अटल सेतू असं नाव दिलेलं आहे। आणि हा संपूर्ण सागरी समुद्र सेतू आपण पाहू शकतो। 21 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण सागरी सेतू आहे आणि जवळपास 16 किलोमीटर हा सागरी सेतू जो आहे तो समुद्रातून जातो, तर 5 किलोमीटरचं अंतर जे आहे ते जमिनीवरचं या संपूर्ण सेतूचं असणार आहे। आणि आज थोड्याच वेळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन होईल। त्यानंतर या संपूर्ण सेतूवरतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वॉय जाईल आणि पुढे या सेतूवरती शिलान्यासाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार। त्यानंतर नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये नरेंद्र मोदी यांची एक जाहीर सभा आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येऊन हजारो कोटींचं लोकार्पण जे आहे ते करणार आहेत। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वी मुंबईमधील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली असल्याचं आपण सध्या पाहत आहोत। सध्या आपण शिवडी परिसरामध्ये आहोत। फ्रीवेच्या खालचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतून सुद्धा आपण या संपूर्ण अटल सेतूसाठी जाऊ शकतो। त्याच्यासाठी हा एक वरचा मार्ग आहे, तर दुसरा हा फ्रीवेवरतून चेंबूरच्या दिशेने CSMT कडे जाणारा हा जो रस्ता आहे तिथून देखील अटल सेतूला जाण्याचा मार्ग जो आहे तो बनवण्यात आला। आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की CST वरतून चेंबूर परिसरामध्ये जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याला देखील अटल सेतूचं जे इंटरकनेक्ट जे आहे ते देण्यात आलेले आहे। अर्थात सर्व बाजूने जे आहे ते अटल कनेक्टला कनेक्टिव्हिटी करणारे जे रस्ते आहेत ते बनवण्यात आलेले आहे। सध्या वरळीवरतून देखील एक उड्डाण पूल जे आहे ते अटल सेतूला या सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे। त्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, परंतु ते देखील लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो शासनाकडून असणार आहे। परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं लोकार्पण जे आहे ते करण्यात येत आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण सागरी सेतूच्या लोकार्पणामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी जी आहे ती नक्कीच सुटणार असा प्रशासनाचा दावा आहे। खरं तर मुंबई, दक्षिण मुंबईपासून ते नवी मुंबई, रायगडला जोडणारा हा संपूर्ण अटल सेतू असणार आहे। आणि या अटल सेतूच्या कामाला जवळपास 4 वर्षांचा अधिक काळ जो आहे तो लागलेला आहे। आणि या सेतूचं कामाची पाहणी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांनी केलेली आहे। आणि आज शेवटी या सागरी सेतूचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।